नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सहजीवन म्हणजे फक्त दोन माणसांचं लग्न नाही, तर दोन जीवांची, दोन स्वभावांची, दोन स्वप्नांची आणि दोन दृष्टिकोनांची एक लांब गुंतागुंतीची यात्रा असते. आपण आयुष्याची 3-4 दशकं एकत्र काढतो, पावसात, उन्हात, संकटात. पण जेव्हा वयाच्या 60व्या वळणावर आपण पोहोचतो तेव्हा एक वेगळीच जाणीव होते की आता मुलं आपापल्या वाटेनं निघाली आहेत, जबाबदाऱ्या सुटत चालल्या आहेत, पण सहजीवनाचं नातं मात्र नव्यानं समोर येतं, अधिक स्पष्ट, अधिक नाजूक आणि अधिक एकाकी होऊन. हेच ते वय जिथं प्रश्न पडतो, आपण इतकी वर्ष एकत्र होतो पण खरंच एकमेकांसाठी होतो का? याच साठीनंतरच्या सहजीवनातील भावना, तक्रारी, अपेक्षा आणि समाधान यावर आज आपण मनमोकळं बोलणार आहोत. पहिल्यांदा बघूयात स्त्रियांच्या दृष्टीने नवऱ्याबद्दलच्या काय भावना असतात. मी इतकी वर्ष साथ दिली पण तो अजूनही आपला झाला नाही. एका मध्यमवर्गीय मराठी स्त्रीचं मन जे अनेक वर्ष संसाराच्या ओझ्याखाली जबाबदाऱ्या पेलताना नवऱ्याच्या आणि मुलांच्या गरजांमध्ये स्वतःला झिजवत गेलं, त्या मनाला साठीनंतर हळूहळू स्वतःसाठी विचार करायला वेळ मिळतो आणि तेव्हाच मनात उमटतो एक प्रश्न, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर होते पण तो माझा सहचर कधी झाला? स्त्रीने आयुष्यात भांडी घासली, पोटापाण्यासाठी नोकरी उद्योग केले, लग्नात सासरची माणसं सांभाळली, मुलांची शाळा, आजार, परीक्षांपर्यंत सर्व पातळ्यांवरती झिजली, पण नवरा मात्र भावनिकदृष्ट्या कधी तिच्याशी मनाने जोडला गेला का? मानसशास्त्रीय दृष्टिकोन काय सांगतो? पुरुष बहुतेक वेळा कर्तव्य आणि दायित्व यामध्ये भावना व्यक्त करायला कमी वेळ देतात. स्त्रियांचं मानस मात्र भावनिक जोड, संवाद आणि स्वीकृती यावर आधारित असतं. म्हणूनच नातं टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर आपल्या भावनांचा सूर थांबवून ठेवला. पण आता वयाच्या 60नंतर जेव्हा मन रिकामं होतं तेव्हा त्या सगळ्या भावनांची परत उजळणी होण्यास सुरुवात होते. मी त्याच्या प्रत्येक दुखण्यात पाठीशी उभी राहिले, त्याच्या यशात, अपयशात, मानसात, मातीत त्याच्यासोबत होते. पण आज इतक्या वर्षांनी त्याने जर विचारलं असतं, तुला खरंच काय हवं आहे, तर कदाचित मी त्याला पहिल्यांदा आपला म्हणाले असते. खरी समस्या काय आहे? नवरा आहे पण सहचर नाही, घर आहे पण मनातलं घर पण नाही, नातं आहे पण संवाद नाही. याच्यावर एक सकारात्मक उपाय काय होऊ शकतो? वयाच्या 60नंतर तुम्ही एकत्र जेवण करा. रोज 10-15 मिनिटं फक्त आपल्यासाठी बसून गप्पा मारा. जुन्या आठवणी शेअर करा. एकमेकांना नवीन कोनातून ओळखण्याचा प्रयत्न करा आणि ही सुरुवात ठरू शकते. आपला होणं ही एक प्रक्रिया आहे जी वयाच्या एका वळणावर नव्याने सुरू करता येते. फक्त संवाद हवा आणि हवा थोडा सहवास. संपूर्ण आयुष्य त्याच्या गरजा आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात गेलं. आता माझं कोण? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कुटुंबासाठी, त्याच्यासाठी जगत राहिले. त्याच्या डब्याची काळजी, मुलांच्या शिक्षणाची चिंता, सासू-सासऱ्यांच्या औषधांची जबाबदारी सगळं मीच केलं. माझं स्वतःचं काय आहे हे विचारायलाही वेळ मिळाला नाही आणि आता 60नंतर जेव्हा थोडा वेळ मिळतोय तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो, माझं कोण? स्त्रिया अनेकदा आपली ओळख कुटुंबाच्या भूमिकांमध्ये विसरून जातात. आई, पत्नी, सून, मावशी, आजी. वयाच्या 60नंतर या जबाबदाऱ्या कमी होऊ लागतात किंवा सुटू लागतात आणि एक प्रकारची रिकामी जागा मनात उभी राहते. हीच जागा स्वतःच्या ओळखीचा शोध, स्वतःच्या गरजांचा पुन्हा विचार आणि स्वाभिमानाचा संघर्ष बनते. मध्यमवर्गीय स्त्रीच्या दैनंदिन जीवनातलं वास्तव काय आहे?
ती कधी स्वतःच्या पायासाठी चपला घेत नाही, आधी नवऱ्याचा शर्ट किंवा नातवाचा स्कूलसाठीचा बूट. ती कधी न बोलता उपवास करते, नवऱ्याच्या प्रमोशनसाठी नवस करते, आजारपणात सेवा करते, पण तिचं आरोग्य मात्र दुर्लक्षित राहतं. तिला कधी वाटतं माझ्यासाठी कोणी एक ग्लास पाणीसुद्धा विचारलं नाही. मी फक्त घर चालवलं नाही, मी आयुष्य चालवलं. पण त्या आयुष्यात मी कुठेच राहिले नाही. आणि आज जेव्हा मुलं आपापल्या वाटानं गेली आहेत, तेव्हा नवऱ्याच्या निवृत्तीचा पेपर हातात पडला, तेव्हा माझ्या मनातला प्रश्न ओरडून उठला, आता माझं कोण? समस्या काय आहे इथे? स्वतःची ओळख गमावलेली आहे तिने. घर चालवलं पण आता भावनिक पाठिंबा हरवलेला. अनेक वर्ष देतच आले, आता कोण देणार ही भावना? याच्यावर उपाय काय आहे? आता ही वेळ आहे स्वतःच्या गरजा, इच्छा, छंद, आरोग्य आणि आत्मसन्मान यासाठी उभं राहण्याची. ज्यांनी सगळं आयुष्य दुसऱ्यांना दिलं त्यांना आता स्वतःसाठी जगणं शिकायला हवं. माझं कोण या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यांकडून नाही तर स्वतःकडून मिळवायचं आहे. आता मीच माझी साथ आहे, माझा आवाज आहे आणि माझं उत्तरही मीच. त्यानं कधी धन्यवाद नाही म्हटलं. स्त्रीच्या अंतर्मनातील एक प्रमुख तक्रार. त्यांच्या सगळ्या गरजा मी वेळेवर पूर्ण केल्या. तो दमून आला तर चहा तयार, त्याच्या शर्टला इस्त्री करून तयार, औषधं वेळेवर, पण त्यानं कधी एकदा तरी थांबून धन्यवाद म्हटलं नाही. मानसशास्त्रीयदृष्ट्या या समस्येकडे पाहताना स्त्रियांसाठी माझं योगदान मान्य केलं गेलं ही भावना खूप महत्त्वाची असते. पुरुषांना अनेकदा वाटतं की कर्तव्य केलं म्हणजे ते गृहीत धरलं जावं. पण स्त्रियांना कधी कधी फक्त एक अभिनंदन, शाबास, तू नसतीस तर, एवढं म्हटलं तरी पुरेसं वाटतं. मराठी मध्यमवर्गीय घरातलं वास्तव काय आहे? पुरुष पैसा कमावतो हे मान्य, पण स्त्री घर चालवते. 24 तास दिवसाचे ती राबते. तिच्या श्रमांचं प्रामाणिक कौतुक क्वचितच होतं. विशेषतः वृद्ध वयात जेव्हा तिच्या शक्ती कमी होत असतात, तेव्हा त्या एका शब्दाचं मोल धन्यवाद औषधापेक्षाही मोठं ठरतं. कधी कुणाला सांगितलं नाही, पण आतून आत एक आवाज नेहमी म्हणत असतो, इतकं केलं त्यांच्यासाठी. एकदाही त्यानं प्रेमानं पाहून म्हटलं नाही, माझं आयुष्य सोपं सुंदर केलंस, धन्यवाद. त्या एका शब्दानं मी अधिक बळकट झाली असते, पण तो शब्द कधीच आला नाही. जेव्हा एक व्यक्ती आयुष्यभर दुसऱ्यासाठी झिजते पण तिचं योगदान अदृश्य किंवा इनविजिबल राहतं, तेव्हा तिच्या मनात एक शून्यता तयार होते. मी काहीच नव्हते का? हा प्रश्न दररोज उमटतो. उपाय काय आहे? संवाद सुरू करा. नवऱ्यांनी केवळ धन्यवाद नव्हे तर त्यामागचं प्रामाणिकपण बोलून दाखवावं. स्त्रियांनीही स्वतःच्या योगदानाबद्दल अभिमान बाळगावा. हे वय आता भावनिक देणं थांबवून भावनिक परत मिळवण्याचं किंवा घेण्याचं आहे. जेव्हा नवरा धन्यवाद म्हणतो तेव्हा ती एक स्त्री नव्हे तर एक संपूर्ण आयुष्य कौतुकानं उजळून निघतं. तो आता माझ्याशी कमी बोलतो, मोबाईल किंवा टीव्हीमध्येच रमतो. स्त्रीची भावना घरात असूनही अंतराचं दुःख. आधी त्याला वेळ नव्हता, ऑफिस, व्यवसाय, कामं, जबाबदाऱ्या. पण आता वेळ आहे, निवृत्ती आहे, तरी तो माझ्याशी गप्पा मारत नाही. टीव्ही पुढे बसतो किंवा सतत मोबाईलमध्ये गुंग असतो. मी शेजारी असले तरी तो मात्र नजरेआड असतो. वय वाढल्यावर काही पुरुष भावनिक मुकतेत शिरतात. त्यांना वाटतं बोलून काय होणार. मोबाईल, टीव्ही ही इमोशनल अवॉइडन्सची साधनं बनतात. जेव्हा संवाद टाळायचा असतो तेव्हा ही माध्यमं सुरक्षित वाटतात. पण स्त्रियांसाठी साठीनंतर संवाद, आठवणी, मोकळेपणा आणि सहवास खूप आवश्यक असतो. तोच त्यांच्या आयुष्याचा गाभा बनतो. आजच्या मध्यमवर्गीय कुटुंबातलं चित्र. नवरा मोबाईलवर नातवांचे फोटो, राजकारण, फेसबुकमध्ये गुंतलेला. बायको रोज विचारते, चहा घेणार? पण त्यावर हो किंवा नको या पलीकडे काहीच संवाद नाही.
ती एकटी जेवते, एकटीच टी व्ही समोर बसते, पण त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच. पूर्वी सायंकाळी आम्ही हातात हात घेऊन गप्पा मारायचो. आज त्या हातात मोबाईल आहे, त्याच्या हातात मोबाईल आहे आणि माझ्याकडं पाहणंही तो विसरला आहे. तो डोळ्यासमोर असतो पण जवळ नसतो. मी त्याला आठवणीत वाचते आणि तो वर्तमानात हरवतो. स्त्रीला वाटतं की आता सगळं संपलं, शरीर, घर, कर्तव्य, आता मनाची गरज आहे. पण तीच गरज तिला न मिळाल्यामुळे मन कोमेजून जातं आणि सजीव सहजीवन एक शांत नात्याची कवर बनते. नवऱ्यानं उपाय आता आपण बोलूयात काय असू शकतात. नवऱ्यानं थोडा वेळ मोबाईल दूर ठेवून दररोज 15 मिनिटं फक्त तिच्यासाठी द्यावेत. जुन्या आठवणी, जुनी गाणी, फोटो किंवा एखादा खेळ यामधून संवाद पुनश्च सुरू होऊ शकतो. जो वेळ टी व्हीवर खर्च होतो तो जर डोळ्यात डोळे घालून बोलण्यात घालवला तर सहजीवनाला नवा श्वास मिळेल, नवी उभारी मिळेल. बोलावं पण अनेक पुरुष हळूहळू दुरावतात. आता तरी तो माझ्या दृष्टिकोनातून का विचार करत नाही? स्त्रीच्या मनातील एक अपूर्णता. मी किती वेळा त्याच्यासाठी माझे विचार मागे ठेवले, त्याची बाजू समजून घेतली, त्याचा राग, त्याचं अपयश, त्याची गरज सगळं समजून घेतलं. पण आज जेव्हा माझं मन थोडं बोलायला, समजून घ्यायला तयार आहे असं वाटतं, तेव्हा तो अजूनही त्याच दृष्टिकोनातून बघतो, माझं काही समजूनच घेत नाही. मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहता अनेक पुरुष मी बरोबर तू समजून घे या मानसिकतेत वाढलेले असतात. त्यांच्या दृष्टिकोनात स्वतःचा अनुभव, स्वार्थ आणि सवय ही खोलवर रुजलेली असते. स्त्री मात्र वर्षानुवर्ष त्याच्या दृष्टिकोनाने जगते. मग तो रागावलेला असो, निराश असो, व्यस्त असो, ती समजून घेते. पण वयाच्या 60 नंतर तिच्या मनातही स्वतःच्या दृष्टिकोनाची ओळख आणि मान्यता हवी असते. मध्यमवर्गीय संसारातील दृश्य हे सहज आपण पाहू शकतो. तिला गुडघेदुखी झाली पण तो म्हणतो थोडं चाललंच पाहिजे. ती म्हणते आपल्याला नातवाचा वाढदिवस ऑनलाईन पाहायला जाऊया. तो म्हणतो तो आता आपल्याला काय विचारतो. ती म्हणते चल थोडं बागेत बसू. तो म्हणतो गर्दी आहे, मी नाही येणार. यात दिसतं तिचा दृष्टिकोन, तिचं मन, तिची गरज. त्याच्या जगात मात्र अदृश्य आहे. मी त्याच्यासाठी माझं अस्तित्व झाकून ठेवलं पण त्यानं आजही माझ्या नजरेतून जग पाहण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या डोळ्यातून जग पाहणं मी शिकले पण तो माझ्या डोळ्यातून एक क्षणही पाहू शकला नाही. 60 नंतर संसाराचे नियम बदलायला हवेत. आता त्याला काय वाटतं या प्रश्नाबरोबर तिला काय वाटतं हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. कारण नातं म्हणजे फक्त 2 शरीर नाहीत तर 2 नजरेतून एकाच गोष्टीकडे पाहणं. नवऱ्यांनी आपल्या जोडीदाराच्या नजरेतून पाहायला शिकावं. ती काय म्हणते, तिचं मन कशानं दुखतं, ती काय अनुभवते आणि हे करताना तिचं अस्तित्व स्वीकारणं, तिचं म्हणणं ऐकणं आणि तिच्या निर्णयाला किंमत देणं हे नातं अधिक घट्ट दृढ करतं. जी साथ तिनं दिली त्या साथीतून आता तिचा दृष्टिकोन समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे अशी जाणीव पुरुषांच्या मनात निर्माण झाली तर 60 नंतरचं सहजीवन वास्तविकरित्या सहजीवन ठरू शकतं. आता पाहूयात नवऱ्यांच्या दृष्टीने पत्नीबद्दलच्या काय भावना आहेत. पहिलं तर ती सतत त्रास देते पण मी बोललो तर भांडण होतं. ही आहे नवऱ्यांच्या मनातील सल. ती रोज काही ना काही कुरकुर करते. कधी औषधं वेळेवर नाही घेतली म्हणून, कधी मी टी व्ही जास्त पाहतो म्हणून. पण मी काही सांगितलं की ती लगेच चिडते. मी काही तुमचं केलंच नाही का आयुष्यभर असा सूर लागतो. उलटा प्रश्न करते. मग मी गप्प बसतो कारण मी बोललो की मग भांडणच होतं. याचं मानसशास्त्रीय दृष्ट्या विश्लेषण करता वृद्धापकाळात पुरुष स्वतंत्रतेच्या सवयींवर अडून बसतात. त्यांना कोणी सल्ला दिला की तो आदेश वाटतो. स्त्रिया मात्र काळजी, सवयी आणि तडजोड या अंगांनी बोलतात पण पुरुषांना तो त्रास वाटतो. संवादात मी तुला
समजतो या भावना नसेल तर संवाद मग संघर्षात बदलतो. बायको वारंवार विचारते, औषधं घेतली का, थोडं चालून या ना, मी जेवण करताना थोडं पाणी तरी उकळ ना. नवऱ्याला वाटतं सततच सूचना, मी काही लहान मूल नाही. पण त्याच्या या भावनेला उत्तर देण्यासाठी तिच्याकडे फक्त काळजी असते, जी योग्य भाषेत व्यक्त होत नाही. ती मला कंट्रोल करत नाही, तर ती माझ्यावर प्रेम करताना आता भीतीने बोलते आणि मी त्या भीतीचं नाव ठेवतो त्रास. मी गप्प बसतो कारण मी बोललो की वाद होतो, पण कधी कधी असं वाटतं त्या शांततेतच खूप काही हरवत चाललंय. यातली मुख्य भावना असते डिस्टन्स आणि मौनाचं दडपण. नवऱ्याला तिच्या बोलण्याचा सूर त्रासदायक वाटतो आणि बायकोला नवऱ्याचं शांतपणे तोंड फिरवणं दुःखद वाटतं. दोघांनीही संवादाची यासाठी भाषा बदलली पाहिजे. सूचना देण्याऐवजी काळजीनं विचारणं, राग व्यक्त करण्याऐवजी भावना मांडणं. नवऱ्यांनी तिचं बोलणं म्हणजे फक्त ओरडणं हे समजायचं थांबवावं आणि एकदा शांतपणे विचार करावा, ती जे काही बोलते आहे ते का बोलते आहे. संवाद बंद केला की नातंही आतून खचतं. म्हणून छोट्या छोट्या विषयांवर खुल्या मनानं बोलणं महत्त्वाचं आहे. ती बोलते कारण ती अजूनही गुंतलेली आहे आणि मी बोलत नाही कारण मी अजूनही रागात आहे. पण त्या रागाखाली एकटेपणाचं सावट देखील आहे. नवऱ्याच्या मनातलं एक निरीक्षण, ती आता बदलली आहे. पूर्वीसारखी गोड नाही राहिली. लग्नाच्या सुरुवातीला ती खूप हसरी होती, प्रेमानं बोलायची, माझ्या सवयी सांभाळायची. पण आता तिचं बोलणं कडवट वाटतं. चेहऱ्यावर सॉफ्टनेस नाही, लहान गोष्टीत चिडचिड करते. पूर्वीसारखी ती माझी गोड बायको गेली कुठं. याचं मानसशास्त्रीय दृष्ट्या विश्लेषण करता ही भावना प्रत्यक्ष स्त्रीच्या बदलाऐवजी नवऱ्याच्या अपेक्षेतील बदल असतो. ती वर्षानुवर्ष थकलेली असते. तिची सहनशीलता, उर्मी आणि हसतमुखपणा सगळं झिजत असं थकून जातं. स्त्रियांना गोड राहण्यासाठी जे मानसिक इंधन लागतं, प्रेम, आपुलकी, समजूत, संवाद, ते न मिळाल्यास ती गोडी दडपली जाते, संपत मात्र नाही. नवरा अजूनही तिला पूर्वीसारखं अपेक्षित धरतो, पण ती आता घर, आरोग्य, नातवंड, शारीरिक त्रास, एकटेपण यामध्ये गुंतून गेलेली असते. तिच्या गोडपणाचा आधार होता तिच्यावरचा विश्वास, प्रेम, संवाद, जो हळूहळू कमी झाल्यामुळं ती अंतर्मुख आणि रागीट झाल्यासारखी वाटते. ती गोड राहिली नाही असं नाही, ती इतकी वर्ष गोड राहून थकली आहे. तिला आता समजून घ्यावं लागेल. ती पूर्वीसारखी का नाही हे विचारण्याआधी स्वतःला विचारा, मी तिला पूर्वीसारखं जपतो का. ती बदलली नाही, ती फक्त भावनिक थकव्याने गप्प, निराशेनं सावध आणि शरीरानं थकलेली आहे. तिचा गोडपणा पुन्हा फुलवायचा असेल तर त्याला प्रेम, वेळ, संवाद आणि आधार हवा. ही गोडी परत मिळवता येईल का? ती संधी कशी साधायची? नवऱ्यांनी तिच्यासोबत मस्त गप्पा माराव्या, तिचं कौतुक करावं, तिच्या लहानशा गोष्टींमध्ये रस घ्यावा, तिच्या शारीरिक थकव्याला सहकार्य द्यावं. चल आज मी पाणी गरम करतो, आज मी चहा करतो, तू जरा बस, मी वाटी आणतो. ती गोड नाही असं म्हणण्याऐवजी ती इतकी सुंदर आहे की तिची काळजी घ्यावी वाटते, असा बदल करून संवाद साधावा. ती तीच आहे, फक्त आता तिला माझ्या शब्दांचं, स्पर्शाचं आणि सहवासाचं खत हवं आहे. ती गोड राहणं विसरली नाही, पण मी ती मिठास आठवण करून दिलीच नाही. नवऱ्यांच्या मनातील एक गोंधळ असतो की ती मला सतत सूचनाच देते, पण माझं काही ऐकत नाही. ती म्हणते दुपारी फळं खा, औषधं विसरू नकोस, मोबाईल इतका बघू नकोस,
मी गप्प बसतो कारण भांडण नको, पण मी काही सांगितलं थोडा आराम कर, साखर कमी खा किंवा गोड कमी खा, फोनवर बोलू नको की ती लगेच म्हणते तुम्हाला काय माहीत माझ्या मागे किती कामं असतात किंवा किती कष्टाची कामं मी करते. म्हणजे सूचना तिच्या चालतात, माझं मत मात्र ती ऐकूनही घेत नाही. याचं विश्लेषण करता वयाच्या 60 नंतर दोघांनाही एकमेकांच्या आरोग्याची, सवयींची, भविष्याची काळजी वाटते, पण ती सूचना म्हणून बाहेर पडते. स्त्रियांना वाटतं मी त्यांना काळजीने सांगते, पण पुरुषांना वाटतं ती मला एखाद्या लहान मुलांसारखं समजावते आणि स्वतः मात्र काहीही ऐकत नाही. यातून सहानुभूती नव्हे तर नियंत्रण आणि दुर्लक्ष असंच भासमान चित्र तयार होतं. बायको सांगते बाहेर जाऊ नकोस दमशील, पण स्वतः मात्र बाजारात धावत जाते, जड जड पिशव्या उचलते. नवरा म्हणतो तू डोळ्यांना जप, ती म्हणते तुमचं सगळं सोपं असतं, मी काय बसून राहू का. त्यामुळे नवऱ्याला वाटतं ती सांगते खूप पण मला समजून घेत नाही आणि माझंही ऐकत नाही. मी काही बोललो की ती म्हणते तुमचं बघा, माझ्या गोष्टीत पडू नका, पण तिचं स्वतःचं सूचनांचं केंद्र मात्र चालूच असतं. म्हणजे मी गुगल असतो आणि ती अलेक्झा. नवऱ्याला वाटतं की पत्नी सतत सांगते पण ऐकत नाही आणि यातून संवाद, राग, मौन, अंतर अशा मार्गाने तुटत जातो. संवाद आणि समजुतीचा पुनर्जन्म होऊ शकतो का, तर नक्कीच. सूचना देणं कमी, अनुभव शेअर करणं जास्त, असा बदल दोघांनीही करायला हवा. दोघांनी ठरवून दररोज काही वेळ फक्त शांत संवादासाठी राखून ठेवावा, जिथे कोणतीही टीका नसेल, टोमणे नसेल आणि आदेश नसतील. नवऱ्यानंही मी काय म्हणतो यालाही महत्त्व आहे असं थेट पण नम्रपणे सांगायला शिकलं पाहिजे. 60 नंतर आपण एकमेकांचे पालक नव्हे तर साथी आहोत. सूचना कमी, समज अधिक, हेच नात्यांचं एक उत्तम तत्वज्ञान. नवऱ्यांच्या मनातील अजून एक शांत तक्रार असते, ती म्हणजे ती मुलांमध्ये जास्त गुंतलेली आहे, त्यात मी कुठे. आता आमचं आयुष्य थोडं निवांत झालं, मुलं आपापल्या आयुष्यात सेटल झाली आहेत, पण ती अजूनही फक्त त्यांच्यातच रमते. त्यांचे कॉल्स, व्हिडिओज, वाढदिवस, त्यांची पथ्य, त्यांची मुलं. मी समोर बसलोय पण ती माझ्याकडे लक्षच देत नाही. एकेकाळी जिच्यासाठी सगळं केलं ती आता फक्त आई राहिली, त्यातली पत्नी कुठे गेली. महिलांसाठी आई पण ही अतिशय खोलवरची ओळख असते. विशेषतः मुलं दूर गेल्यावर त्या त्यांच्यात जास्त गुंततात. पुरुष मात्र 60 नंतर भावनिक जोडीदाराची गरज अधिक अनुभवतात, कारण त्यांचं सामाजिक सर्कल कमी होतं आणि त्यांनी पती ही भूमिका अधिक जपलेली असते. हेच टोकाचं भावनिक अंतर निर्माण करतं. ती त्यांच्यात आहे पण मी मात्र एकटा पडलो. ती मोबाईलवर रोज मुलीशी बोलते, दुपारी जेवलीस का, काय केलं होतं जेवायला, पण नवऱ्याला मात्र विचारत नाही तुला चहा करून देऊ का. नातवांचे फोटो, प्रोजेक्ट, फॅमिलीची व्हिडिओ तिचं लक्ष वेधतात, पण नवऱ्याच्या पाठीचं दुखणं अथवा त्याच्या मनातील उदासी मात्र लक्षात घेतली जात नाही. अशा प्रसंगी नवऱ्याच्या मनात विचार येतो, मी आहे का तिच्या विश्वात, की मी आता मागच्या बाकावरचा एक फक्त प्रवासी उरलो आहे. ती आई राहिली पण मी नवरा म्हणून हरवलो. ती रोज मुलांची विचारपूस करते, पण मी काय अनुभवतो, मला काय वाटतं हे ती विचारत नाही. तिचं हसणं नातवांच्या व्हिडिओवर आहे आणि माझं मौन तिच्या समोर बसून आहे. नवऱ्याला वाटतं की सहजीवनात आपण दोघंच आहोत हे आता तिला जाणवतच नाही. तो समोर आहे पण तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे, आणि हा भावनिक अंतराचा खोल अनुभव बनून जातो. महिलांनी आपल्या पतीच्या या शांततेमधला एकटेपणा ओळखणं फार गरजेचं आहे. दररोज काही वेळ फक्त दोघांसाठी राखणं, जुन्या आठवणी, एकत्र जेवण, थोडं हसणं, यामध्येच सहजीवनातलं जुनेपण नव्यानं खुलवता येतं.
आई पण टिकवताना पत्नी पणही जपावं आणि नवऱ्यांनाही थोडं मोकळं होऊन हे सांगावं. मुलं आयुष्याचा भाग आहेतच, पण तू माझं संपूर्ण आयुष्य आहेस हे एकमेकांना अधूनमधून सांगणं गरजेचं आहे. नवऱ्यांच्या मनातील एक कुचंबना असते की तिला काही सांगितलं की ती लगेच दुखावते. मी तिला काहीही सांगतो, साधं मतही, की ती लगेच रागावते किंवा गप्प होते. मग म्हणते तुम्हाला माझंच चुकलेलं दिसतं किंवा तुम्ही कधी माझं कौतुक केलं काय. त्यामुळं मग मी बोलणं टाळत जातो, कारण तिला दुखवायचं नसतं. वृद्ध वयात स्त्रिया भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील होतात. शरीर थकतं, भूमिका बदलतात आणि त्यांचं स्वत्व कुठेतरी हरवलेलं असतं. अशा वेळी नवऱ्यांचं साधं निरीक्षणही आलोचना वाटते आणि लगेच दुखावण्याचं वर्तन होतं. पुरुषांमध्ये मात्र भावनिक परतावा न मिळाल्यास मौन हे एक कोपिंग मेकॅनिझम असतं. परिणामी संवाद होतच नाही. दोघं जरी एकत्र असले तरी मनं ही वेगवेगळी. मध्यमवर्गीय घरातलं एक सामान्य चित्र. नवरा म्हणतो तू थोडा आराम कर ना, सतत धावपळ नको, आणि बायको लगेच म्हणते मला काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला. नवरा म्हणतो तू फार चिडचिड करतेस, आणि बायको मात्र नंतर गप्पच होते किंवा नंतर दिवसभर नाराजीने वागते. पुरुषांच्या दृष्टीने बोलणं म्हणजे भांडण किंवा तुटणं, म्हणून ते गप्प होतात आणि या नात्यात शांत पण खोल अंतर तयार होत जातं. मी काही बोललो की ती दुखावते आणि मग एकदम गप्पच होते. तिला वाईट वाटू नये म्हणून मग या शांततेतही मी एकटाच होतो आणि तीही. मी तिच्या भावना वाचतो, पण माझ्या भावना व्यक्त करताच त्या तिच्या अश्रूंमध्ये हरवतात. नवऱ्याला वाटतं की मी काहीही सांगितलं की ती लगेच दुखावते आणि मग तो बोलणंच बंद करतो, स्वतःला मागे घेतो आणि मनातच सारं साठवत राहतो. हे दीर्घकाळ चालल्यास नातं भावनिक अंतरात हरवत जातं. दुखावणं नव्हे तर समजून घेणं. स्त्रियांनी समजून घ्यावं की प्रत्येक मत हे टीका नसतं, तर कधी कधी ती काळजी देखील असते. पुरुषांनीही तक्रारीच्या भाषेत न बोलता मला वाटत आहे, तुला त्रास होतोय का, अशा काळजीच्या भाषेत मत मांडावं. दोघांनी ठरवून राग न धरता दुखावलं गेलं तरी लगेच बोलणं सुरू ठेवणं, या पद्धतीचा सराव करावा. कधी मी तिला दुखावतो, कधी ती मला, पण जर दोघंही सहानुभूतीनं बोलायला लागले तर तो राग नात्यांचं अंतर न बनता नात्यांचा फूल बनतो. मंडळी, साठीनंतरचं सहजीवन हे केवळ सहवास नव्हे तर सहभोजन, सहविचार आणि सहसमर्पण यावर टिकून असतं. या वयात मुलं वेगळी होतात, आयुष्यात गती कमी होते आणि शरीर साथ देईनासं होतं. त्यामुळे भावनिक गरजा अधिक प्रबळ होतात. समाधान फक्त एकमेकांकडून अपेक्षा न करता संवाद, सहानुभूती आणि स्वीकार यावर आधारित सहजीवनातच असते. साठीनंतरचं सहजीवन हे निवृत्तीचं नाही तर नात्यांच्या नव्याने उभं राहण्याचं वय आहे. जेव्हा सगळं मागे राहतं, जबाबदाऱ्या, काम, समाजाची अपेक्षा, तेव्हा उरतं फक्त आपण दोघं. आता प्रश्न असा नाही की ती बदलली का किंवा तो समजून घेतो का नाही, तर खरा प्रश्न आहे आपण दोघं पुन्हा एकमेकांशी बोलायला तयार आहोत का. कारण संवाद, समजूत आणि प्रेम याला वय लागत नाही, फक्त थोडं मन ओलसर लागतं. चला तर मग साठीनंतरचा प्रत्येक दिवस आपण दोघांसाठी नव्यानं, मोकळेपणानं आणि आपुलकीनं जगूया. जेव्हा शेवटी आठवणी उरतात तेव्हा त्या एकमेकांच्या डोळ्यात हसून पाहिलेल्या क्षणांच्या असाव्यात, तक्रारींच्या नव्हे.
मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची काही प्रतिक्रिया, तुमचा काही अनुभव, तुमचा काही सल्ला असेल तर तो आवर्जून कमेंट करून सांगा. आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.